विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं टायटल तुम्हाला दिसतंय चालू घडामोडीमध्ये। आज आपण राष्ट्रीय घडामोडी घेणार आहोत। 1 जूनची गट क ची पूर्वपरीक्षा, ब ची मुख्य परीक्षा गट ब ची, यासाठी व्हिडिओ आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे टॉपिक या व्हिडिओमध्ये घेत आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चला तर मग आजचं जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय घडामोडी आहेत मागच्या 7-8 महिन्यातल्या त्या आपण बघतोय। चला मग तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांना सूचना आहेत। बरेच विद्यार्थी मला बोलत होते की सर जी बॅचची PDF आहे हे कुठे अवेलेबल आहे, तर ही ॲपलाच अवेलेबल आहे। तर तुम्ही ॲप डाउनलोड करून PDF डाउनलोड करू शकता। बघा आपला पुढचा टॉपिक आहे राष्ट्रीय घडामोडीमध्ये तुम्हाला दिसतोय, ज्याचं नाव तुम्हाला दिसतंय प्रजासत्ताक दिन सोहळा 2025। ठीक आहे, प्रजासत्ताक दिन 2025चा जो सोहळा आहे, जो आपल्याला महत्त्वाचा येणाऱ्या परीक्षेसाठी। आता लक्षात घ्या, जानेवारी 2025 म्हणजे 26 जानेवारी 2025ला आपण 76वा 76 प्रजासत्ताक दिन साजरा केला। ठीक आहे, आणि याची थीम तुम्हाला थोडक्यात माहीत पाहिजे, कारण की आत्तापर्यंत जे प्रजासत्ताक दिनावर प्रश्न विचारले गेलेले आहेत ते इथं विचारले गेलेले आहेत। मागील काही जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत। मग आता तुम्हाला भविष्यात थीमवर प्रश्न विचारला जाऊ शकतं। तर थीम आहे स्वर्णिम भारत विरासत आणि विकास, ही 2025च्या 76व्या प्रजासत्ताक दिनाची थीम आहे, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, प्रमुख पाहुणे प्रबोबो सुबियांतो होते आणि हा सन्मान मिळवणारे ते इंडोनेशियाचे चौथे नेते होते। लक्षात असू द्या, कुठले नेते आहे? प्रबोबो सुबियांतो, इंडोनेशिया। मग मागचे काही प्रमुख पाहुणे आपण बघूया, कारण का त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो। मागील काही प्रमुख पाहुण्यांचा विचार केला तर 2020ला जेर बोल्सोनारो आले होते ब्राझीलचे। 21-22 मध्ये कोविड होतो, तुम्हाला माहित आहे, तर कुठलेही प्रमुख पाहुणे आले नाही। 2023ला अब्देल फताह अल सिसी इजिप्त। ठीक आहे, 2024 एमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्स आणि 2025 प्रबोवो सुबियांतो। आता इकडे लक्षात घ्या, अजून महत्त्वाचं म्हणजे हे सर्वोत्कृष्ट चित्ररथ, यावर बरेचदा प्रश्न MPSCने विचारलेले आहे की एखादा जो प्रजासत्ताक दिन असतो त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथ कुठले ठरलेले आहे यावर प्रश्न असतो। तर तुम्हाला उत्तर प्रदेश पहिला नंबरचा आहे 2025 मध्ये, कुंभमेळा। ठीक आहे, थीम केली होती यांनी। त्यानंतर त्रिपुरा 2 नंबरला आहे आणि 3 नंबरला तुम्हाला दिसतोय आंध्र प्रदेश। हा 76वा रिपब्लिक डे प्रोग्राम आहे 2025चा सोहळा आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचं टॉपिक तुम्हाला दिसतोय 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। काय दिसतंय? 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तुम्हाला दिसतंय। याचा कालावधी जर पाहिला तर हा 21 फेब्रुवारी 2021 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे पार पडलं। याचे तुम्हाला उद्घाटन कोणी केलं लक्षात असू द्या, नरेंद्र मोदी। संमेलनाचे अध्यक्ष महिला होती, त्यांचं नाव आहे डॉक्टर तारा भवाडकर, हे नाव लक्षात असू द्या मित्रांनो। बरेचदा नाव विचारलं जातात जे संमेलनाचे अध्यक्ष असतात। तसंच जर स्वागताध्यक्ष जर बघितलं तर हे शरद पवार साहेब होते। त्या आता लक्षात घ्या, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि पुणे स्थित सरहद्द संस्थेने संयुक्तपणे साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते। संयुक्तपणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि पुणे मधली सरहद्द संस्था लक्षात असू द्या। तसंच देशाच्या राजधानीत तब्बल 71 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं। यापूर्वीचा विचार केला तर 1954 मध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये 37वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते। आता एवढ्यात साहित्य संमेलन प्रश्न नाही, पण तुम्ही इथून 4-5 वर्ष जर मागे गेले ना, आयोगाचे दत्तक प्रश्न होते हे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, हे आयोगाचे दत्तक प्रश्न होते आणि यावर 100% आयोग प्रश्न विचारता। राष्ट्रीय घडामोडी संमेलनाच्या संदर्भातले हे टॉपिक आहे। ठीक आहे, मग आता मागील काही संमेलन झाले ना, तर मुख्य परीक्षेला जे 10 प्रश्न चालू घडामोडीचे येतात त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात की जे काही संमेलनं झाले, तर मराठी साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, तर याच्यामध्ये जोड्या लावून प्रश्न असतात। जसं आता 98वे संमेलन 2025 दिल्लीला झालं, डॉक्टर तारा भवाडकर याचे अध्यक्ष।
97 फेब्रुवारी 24 मध्ये अमळनेर जळगावला झालं, याचे अध्यक्ष रवींद्र शोभणे. 96व्या क्रमांकाचं आता 2023ला नरेंद्र चपळगावकर होते, वर्धा येथे. ठीक आहे, नरेंद्र चपळगावकर. आता एक महत्वाचं म्हणजे यांचं निधन झालंय, नरेंद्र चपळगावकरचं. तर यावर त्यांच्या निधन वार्ता व्यक्तिविशेषावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, हा सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नाही तर आपण काय करत जातो, एमपीएससी प्रश्न विचारताना काहीतरी रिलेटेड प्रश्न विचारतात. बघा आता साहित्य संमेलन चालू आहे, नरेंद्र चपळगावकर हे 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, जे वर्धेला झालं होतं. मग नरेंद्र चपळगावकर प्रश्न येतील, मग ते काय, कोण होते, काय होते, त्यांच्या काही साहित्य ग्रंथ आहे का, संदर्भ आहे का, पुस्तक आहे का, त्यांच्याबद्दल विशेष माहिती विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. मग 95 हे 2022ला उदगीर लातूरला पार पडलं, ते भारत सासणे होते. मला काय वाटतं, शेवटचे 4 लक्षात ठेवा, जास्त लक्षात राहत नाही. आणि पहिलं जे 1978ला झालं होतं पुणे, याचे जे अध्यक्ष होते हे न्यायमूर्ती महागोविंद रानडे हे होते. आलं का लक्षात, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. आता पुढचं जर बघितलं तर देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, बरेचदा आपल्याला ना व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न येतात. हा राष्ट्रीय घडामोडी सुद्धा मध्ये येतो आणि भौगोलिक घडामोडीच्या संदर्भातला सुद्धा टॉपिक आहे. मग आता मार्च 2025 रोजी, म्हणजे 9 मार्च 2025 रोजी मध्य प्रदेश राज्य जे आहे, या मध्य प्रदेशमधील चंबल प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील, शिवपुरी जिल्हा आहे लक्षात घ्या, माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे. मध्य प्रदेश मधलं जे माधव राष्ट्रीय उद्यान आहे, याला आता व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे, मध्य प्रदेश मधला आहे आणि हा देशातला 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि लक्षात घ्या, हा मध्य प्रदेश मधला 9वा व्याघ्र प्रकल्प आहे. मग माधव राष्ट्रीय उद्यान 1956 मध्ये मध्य प्रदेश मधले पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित किंवा अधिसूचित करण्यात आले होते. म्हणजे हे एमपी मधले जे माधव राष्ट्रीय उद्यान आहे, हे पहिलं राष्ट्रीय उद्यान होतं एमपी मधलं. आता त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. ते व्याघ्र प्रकल्प देशातला 58व्या क्रमांकाचा आहे आणि मध्य प्रदेश मधलं 9व्या क्रमांकाचं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग मागील काही अधिसूचित केलेले व्याघ्र प्रकल्प किंवा जाहीर झालेले किंवा घोषित झालेले व्याघ्र प्रकल्प जर बघितले, माधव व्याघ्र प्रकल्प कधीचा आहे बाळा, लक्षात घ्या, 2025 आताच 58 मध्य प्रदेश. राता पाणी व्याघ्र प्रकल्प कुठला आहे, मध्य प्रदेश, 2024ला जाहीर झाला होता. गुरु घाशीदास तमोरपिंगला व्याघ्र प्रकल्प कुठला आहे, छत्तीसगडचा आहे. ढोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प राजस्थान. शेवटचे 3-4 माहित पाहिजे. जोड्या लावायला जर विचारलं ना व्याघ्र प्रकल्प आणि जिल्हा किंवा राज्य, तर इथं आपल्याला चुकता कामा नाही. ठीक आहे, म्हणजे मी काय करतोय, करंट अफेअर शिकवताना तुम्हाला चौकट बनवून देतोय बेटा, चौकट. आणि या चौकटीतच मध्ये काय करायचं, अभ्यास करायचा. ठीक आहे, चला पुढचं बघा. आता सर्वाधिक वाघ असणारी जर राज्य बघितली, सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यामध्ये आहे, तर इथं मध्य प्रदेशला दिसतंय, दुसरं कर्नाटक दिसतंय, तिसरं उत्तराखंड दिसतंय आणि चौथा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 444 वाघ आहे. ठीक आहे. आणि सर्वाधिक वाघ असणारे व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर जिम कार्बेट आहे, तिथे 260 वाघ आहे. नंतरचे जर बघितलं तर बंदीपूर आणि नागरहोल हे व्याघ्र प्रकल्प आहे, हे क्रमानुसार दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं राष्ट्रीय घडामोडीमध्ये दिल्लीची विधानसभा निवडणूक 2025 आहे, ते अतिशय महत्त्वाची आहे. दिल्ली विधानसभा 70 जागा आहे दिल्ली विधानसभेच्या आणि याच्यामध्ये जर आता विचार केला, इथं जे मतदान टोटल झालं आहे तर हे 60.54% मतदान झालं. मग मागच्या विधानसभेची तुलना या विधानसभेसोबत जर थोडक्यात जर बघितली तर लक्षात आहे. या बघूया. बघा पक्ष जर बघितले, आता 2019 आणि 24ची जी तुलना आहे, तर भारतीय जनता पक्षाला 19 मध्ये 8 जागा आणि आत्ता 48 मिळाले. आम आदमी पक्ष याला 62 जागा होत्या 19 मध्ये आणि आता 22 जागा मिळाल्या. म्हणजे इथं प्लस झाल्या आणि इथं मायनस झाल्या. ठीक आहे. 2024च्या जर हिशोब बघितला तर 70 विधानसभा सदस्य संख्या आहे. आता थोडक्यात जर तुम्हाला माहित असेल 27 वर्षानंतर जी भाजपची सरकार आली दिल्लीमध्ये, तर मुख्यमंत्री स्वरूपात बघूया, कारण की रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत आणि या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहे. तर दिल्लीच्या ज्या महिला मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं महत्त्वाचं बघूया. सुषमा स्वराज दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तसेच अतिशी मार्लेना दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री बनल्या. त्यानंतर जर बघितलं, अरविंद केजरीवाल
सर्वात कमी काळ दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि शीला दीक्षित सर्वाधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत। या स्वरूपाच्या सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट जेव्हा दिल्ली विधानसभेवर प्रश्न जर आला तर तुम्हाला विचारले जाऊ शकतात, तर व्यवस्थित करून जायचं मित्रांनो, ठीक आहे। पण आता जी दिल्ली विधानसभा निवडणूक झालेली आहे त्यावर वैशिष्ट्य जर बघितले तर 27 वर्षानंतर भाजपचं सरकार दिल्लीमध्ये पुन्हा सत्तेत आलेलं आहे। माजी मुख्यमंत्री अतिशी मार्लेना यांनी कालकाजी यांचा मतदारसंघ लक्षात बघू द्या, कालकाजी मतदारसंघातनं विजय मिळवलेला आहे, लक्षात असू द्या विजय मिळवलेला आहे। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा भाजपचे परवेश सिंग यांनी पराभव केला। अरविंद केजरीवाल माजी मुख्यमंत्री होते, कोणी पराभव केला? परवेश सिंग। माजी मुख्यमंत्री अतिशी मार्लेना यांच्याबद्दल जर बघितलं मित्रांनो तर हे कालकाजी मतदारसंघातून यांनी विजय मिळवला, एक स्टार करून घ्या। केवळ 5च महिला आमदार निवडून आल्या। हे जे विधानसभा निवडणूक झाली 2025 ची, याच्यामध्ये विजेंद्र गुप्ता, लक्षात घ्या विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली। दिल्लीची विधानसभा जी आहे याच्या अध्यक्षपदी निवड। अतिशी मार्लेना यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आणि महत्त्वाचं दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या। कोण? अतिशी मार्लेना, ज्या याच्या पहिले मुख्यमंत्री होत्या। यस, आता रेखा गुप्ताचा विचार केला तर रेखा गुप्ता दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या। मग आता आपण थोडक्यात रेखा गुप्ता यांचा थोडक्यात प्रवास बघूया। जन्म यांचा 74 मध्ये हरियाणा येथे झाला। यांनी जो राजकीय प्रवास सुरू केला हा ABVP पासून केला, ज्याला म्हणतो आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला। दिल्ली महानगरपालिकेच्या त्या नगरसेवक सुद्धा राहिलेल्या आहेत आणि 20 फेब्रुवारी 2025 रोजी रामलीला मैदानावर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली। त्या प्रथमच 2025 मध्ये आमदार निवडून आल्या आणि त्या दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री आहे। 4थ्या महिला आणि तसा क्रमांक विचारला तर 9व्या मुख्यमंत्री। शालिमार बाग विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय, हा एक सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्या 4थ्या महिला मुख्यमंत्री आहे। म्हणजे पहिले सुषमा स्वराज, शीला दीक्षित, अतिशी मार्लेना आणि 4था आता रेखा गुप्ता या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहे। पुढचं म्हणजे महाकुंभ आलेला आहे। आता महाकुंभ मध्ये बघा, लक्षात घ्या महाकुंभमेळा 2025 हा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान याचं कालावधी किंवा याचं आयोजन होतं। ठिकाण जर बघितलं तर त्रिवेणी संगम प्रयागराज उत्तर प्रदेश। तुमच्यापैकी बरेच लोक कुंभमेळ्याला गेले असतील। कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होणारा एक महत्त्वाचा हिंदूचा सोहळा आहे। आता प्रश्न विचारताना मला तरी वाटतं इत्यापेक्षा इथं थोडंसं येऊ शकतं, कारण की हे जे 4 ठिकाणी या कुंभमेळे भरतात, एक आहे प्रयागराजला कुठं भरतं? गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे उत्तर प्रदेशला। हरिद्वार गंगा नदी उत्तराखंड, उज्जैन शिप्रा नदी मध्य प्रदेश आणि नाशिक गोदावरी महाराष्ट्र। तर तुम्हाला याचे जोडाल्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। बाकी हे जे कंटेंट आहे, आता एक लक्षात घ्या महत्त्वाचं, 2017 मध्ये युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत कुंभमेळ्याला समावेश करण्यात आला। युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी आहे, याच्यामध्ये 2017 मध्येच या कुंभमेळ्याचा समावेश करण्यात आला। मग हे अर्ध कुंभमेळा, कुंभमेळा, पूर्ण कुंभ, माघकुंभ हे PDF मध्ये टाकलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्याल, ठीक आहे। पुढचं 4 नवीन रामसरचे स्थळ महत्त्वाचं रे बाबा, ठीक आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये पर्यावरण, हवामान व बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी हा जो रामसरचे म्हणजे 4 स्थळांना मंत्रालय किंवा भूपेंद्र यादव हे तिथले मंत्री आहे। या जे काही मंत्रालय आहेत, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय याचे मंत्री आहे, की या मंत्रालयाने काय केलं, देशातील 4 स्थळांना रामसरचा दर्जा देण्यात आला हे घोषित केलेलं आहे। मग आता ते कुठले आहेत तर आता लक्षात घ्या, पहिले 85 होते आणि 4 जर मिळवले तर 89 आता रामसर स्थळे झालेले आहेत। मग याच्यामध्ये सक्कर कोट्टई पक्षी अभयारण्य हे तामिळनाडू मधले आहे, थरतागल पक्षी अभयारण्य तामिळनाडू, खेचोपली वेटलँड सिक्कीम आणि उधवा तलाव हे झारखंड मधले आहे। महत्त्वाचं म्हणजे सिक्कीम आणि झारखंड मधले हे जे पहिलंच रामसरचं स्थळ आहे, तर त्यामुळे पहिलं असल्यामुळे थोडं IMP करा, इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो।
सिक्कीम आणि झारखंड मधलं पाणथळ क्षेत्रांना पहिल्यांदाच रामसरचा दर्जा देण्यात आलाय, हे लक्षात असू द्या. सर्वाधिक रामसर स्थळ तामिळनाडूमध्ये आहे, आता झाले 20, हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यामध्ये रेल्वेमध्ये एटीएम एक महत्त्वाची घटना आहे. धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातली पहिली ट्रेन पंचवटी एक्सप्रेस आहे, लक्षात असू द्या. आणि एप्रिल 2025 पासून मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमची सुविधा सुरू करण्यात आली आणि बँक ऑफ महाराष्ट्रानं ही एटीएमची सुविधा सुरू केली आहे. कारण की जेव्हाही एटीएम स्वरूपात काही प्रश्न असतो किंवा आता आपल्याला गोल्ड एटीएमवर प्रश्न विचारला होता, जे हैदराबादला गोल्ड एटीएम सुरू केलं, त्यानंतर तुम्हाला सांगतो धान्य एटीएम ओडिशाला सुरू केलं, वॉटर एटीएम आहे, बरेच वेगवेगळ्या अशा स्वरूपाचे जे काही एटीएम सुरू करतात ना, तर त्यावर प्रश्न असतात, लक्षात असू द्या. राष्ट्रीय घडामोडीमध्ये पम्मन ब्रिज एक महत्त्वाचा उद्घाटन. तामिळनाडूमधील प्रसिद्ध रामेश्वरम बेटाला रेल्वेच्या मार्गाने जमिनीशी जोडणाऱ्या पम्मन सागरी पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी 6 एप्रिल 2025 ला केले. या पम्मन ब्रिजचे जर वैशिष्ट्य जर आपण बघितलं मित्रांनो, देशातला हा पहिला वर्टिकल सी लिफ्ट ब्रिज आहे, जो वरच्या दिशेने उचलला जातो. तुम्हाला जर फोटो जर बघितलं असेल, नरेंद्र मोदी इथं उद्घाटन करून राहिले बघा, हा इथं अशा स्वरूपाचा उचलला जात आहे आणि त्याच्या खालनं काय जात आहे, तर जहाज जात आहे. ठीक आहे. याची लांबी 2.8 किलोमीटर आहे. 550 कोटी खर्च रुपये करून हा बांधण्यात आलेला आहे, एवढं लक्षात असणं गरजेचं आहे. पम्मन बीच, तामिळनाडू. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लक्षात असू द्या, तुम्हाला लक्षात असेल नीती आयोग जो आहे, ठीक आहे, याचा लॉंग फॉर्म बरेचदा आपल्याला विचारलेला आहे, लक्षात असू द्या. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग ही थिंक टँक आहे इंडियाची, लक्षात असू द्या. 1 जानेवारी 2025 रोजी नीती आयोगाला 10 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे या नीती आयोगाच्या कुठल्याही टॉपिकवर की नीती आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नीती आयोगाचा फुल फॉर्म असो, स्थापना असो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नीती म्हटलं नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोगाला 10 वर्ष पूर्ण झाली. 1 जानेवारी 2015 ला स्थापना होती आणि नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने तेव्हा घेतली. माझं नेमकं उद्दिष्ट काय आहे नीती आयोगाचं, लक्षात असू द्या. शाश्वत विकास, धोरणात्मक नवोपक्रम आणि प्रशासन सुधारण्यासारख्या समकालीन आव्हानांना लक्ष केंद्रित करणे हे नीती आयोगाचं महत्त्वाचं काम आहे किंवा उद्दिष्ट आहे असू द्या. मुख्यालय दिल्ली आहे. याचे जे अध्यक्ष असतात हे PM असतात आणि उपाध्यक्ष पंतप्रधान नियुक्त असतात. सध्या आता सुमन बेरी आहे, लक्षात असू द्या. निवड नियुक्तीच्या संदर्भातला प्रश्न आहे, एक लक्षात घ्या. न्यायमूर्ती आराधे मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहे. आता जानेवारी 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे 48वें मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? न्यायमूर्ती आलोक आराधे. हे जे त्यांचा फोटो तुम्ही जे बघताय, हे आहे न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी शपथ घेतली. आता लक्षात घ्या, त्यांचा जीवन परिचय थोडक्यात जर बघितला तर 1988 त्यांच्या आयुष्यातलं जे वर्ष होतं, त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी मध्य प्रदेश न्यायालयात, उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात न्यायाधीश, कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि न्यायाधीश तेलंगणा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश. यांच्यावर जर प्रश्न मल्टीनॅशनल स्वरूपाचा जर आला तर प्रश्न ना तुम्हाला सांगतो इथं फसवतील तुम्हाला. कारण का चान्सेस इथंच आहे. कर्नाटक तेलंगणा उच्च न्यायालयाचे तर मुख्य न्यायाधीश होते, पण इतर मध्ये फक्त न्यायाधीश होते. त्यामुळे हे लक्षात असू द्या, यांच्यावर जर प्रश्न आला तर ते इथंच फसवतील, लक्षात असू द्या. ठीक आहे. दिनेश वाघमारे, लक्षात घ्या, दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त, जानेवारी 2024 मध्ये, आता 24 आलाय, हे 25 करायचे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. ते महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त आहे. कितवे? तर 7वे निवडणूक आयुक्त आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243K व 243ZA आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त अधिनियम 1994 तरतुदीनुसार राज्यपालाद्वारे त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 26 एप्रिल 1994 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आता मागचे जर काही निवडणूक आयुक्त बघितले तर पहिले DN चौधरी होते. त्यानंतर शेवटचे जर बघू आता दिनेश वाघमारे 7वे. इथं तुम्हाला नीला सत्यनारायण दिसत असेल, एकमेव महिला निवडणूक आयुक्त होती, हे लक्षात असू द्या. आतापर्यंत 7 झाले, त्यापैकी एकमेव महिला निवडणूक आयुक्त होती, ते म्हणजे नीला सत्यनारायण. 26वे
मुख्य निवडणूक आयुक्त ज्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार, त्यांचा फोटो तुम्हाला दिसत असेल. ज्ञानेश कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. तारीख 17 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता त्यांचा कार्यकाळचा जर विचार केला तर जानेवारी 2029 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. आणि निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबतच्या नवीन कायद्याअंतर्गत लक्षात घ्या, नियुक्त झालेले हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहे. त्यांचा जीवन परिचय जर बघितला तर IIT कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक त्यांनी केलेला आहे. 1988च्या बॅचच्या केरळ जे कॅडर आहे त्या केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहे ज्ञानेश कुमार. आणि मार्च 2024 मध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला. त्यानंतर बघा, RBIचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झाली आहे. हे RBIचे 26वे गव्हर्नर आहे. आणि 11 डिसेंबर 2024 पासून पुढील 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी ते काय असणार आहेत, RBIचे गव्हर्नर असणार आहेत. याआधी शक्तिकांत दास होते, आता शक्तिकांत दास हे 25वे होते, कारण की 26वे आता संजय मल्होत्रा आहे. मग संजय मल्होत्रा यांच्याबद्दल जर जीवन परिचय बघितला तर शिक्षण IIT कानपूरमधून त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली. प्रिस्टन विद्यापीठातून अमेरिकामधून पब्लिक पॉलिसी या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी. 1990 बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहे. 2020-21 ऊर्जा मंत्रालयातून अतिरिक्त सचिव आणि वित्त मंत्रालयात महसूल विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आपण बघत होतो संजय मल्होत्रा जे काही RBIचे 26वे गव्हर्नर बनलेले आहे. आता बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, ज्याला आपण इंग्लिश म्हणतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी व्ही रामसुब्रम आहे. आणि 23 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आणि मानवाधिकार आयोगाचे ते 9वे अध्यक्ष आहे, लक्षात असू द्या. आणि डिसेंबर 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. आणि जून 2024 मध्ये अरुण मिश्रा हे निवृत्ती झाल्यापासून हे पद रिक्त होते, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला. मग सुब्रमण्यम यांच्याबद्दल जर बघितलं तर लक्षात घ्या, 58 ला जन्म यांचा. शिक्षण विवेकानंद कॉलेज चेन्नईमधून विज्ञान विषयात पदवी आणि मद्रास लॉ कॉलेजमधून यांनी कायद्याची पदवी घेतलेली आहे. तसंच जर बघितलं 2006 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आणि 2009 मध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश ते होते. आणि जून 2019 मध्ये हिमाचल प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ते होते, लक्षात घ्या. आणि सप्टेंबर 19 ते 23 म्हणजे 2023 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे, लक्षात असू द्या. न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम. त्यानंतर पुढचा टॉपिक दिसतोय तुम्हाला, तुहिन कांत पांडे सेबीचे नवे अध्यक्ष. आलं का लक्षात? फेब्रुवारी 2025 मध्ये सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून निवड केली कोणाची, तुहिन कांत पांडे यांची. तुहिन कांत पांडे पुढील 3 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. यांच्या अगोदर ज्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या माधवी पुरी बुच यांची ते जागा घेतील, हे लक्षात असू द्या. याचा अल्प परिचय जर पाहिला तर 1987च्या बॅचचे ओडिसा कॅडरचे अधिकारी आहे, IAS अधिकारी आहे, लक्षात घ्या. ओडिसा कॅडरचे IAS अधिकारी आहे. पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये MA आणि बर्मिंगहम विद्यापीठ UK मधून त्यांनी MBA केलेलं आहे. आता सेबी जर बघितलं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याच्याबद्दल जर पाहिलं, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ याची स्थापना 12 एप्रिल 1988 ला झाली आणि GS पटेल समितीच्या शिफारसीनुसार ह्या सेबीची स्थापना करण्यात आली. आणि 30 जानेवारी 1992 ला सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला. सेबी हे कायदा करून तयार केलेली संस्था आहे, त्यामुळे ही वैधानिक संस्था नाही तर हे संविधानिक नाही तर ही वैधानिक संस्था आहे. मुख्यालय कुठे याचं, मुंबईला आहे. त्यानंतर पुढचं बघितलं, इस्रोच्या अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायण. जानेवारी 2025 मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायण यांची नेमणूक करण्यात आली. या अगोदर S सोमनाथ इस्रोचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर व्ही नारायण हे 11वे अध्यक्ष आहे, लक्षात असू द्या. जीवन परिचय जर पाहिला तर IIT खरगपूर येथून MTech चे शिक्षण घेतलंय आणि 1984 मध्ये इस्रोमध्ये ते रुजू झाले होते. मग
इस्रो बद्दल बघितलं तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बाबत जर आपण बघितलं तर लक्षात घ्या, स्थापना 15 ऑगस्ट 1969, मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक आणि पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई होते. इस्रो बद्दल आपण महत्वाची संस्था आहे इस्रो, अंतराळ संस्था आहे. त्यानंतर जर बघितलं तर पुढचा जो टॉपिक आहे हे 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 आपण बघतोय. 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 आपण बघतोय. ठिकाण जर पाहिलं तर उत्तराखंड मध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा पार पडली जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये. ठीक आहे. आणि दुसरं जर विचार केला तर लक्षात घ्या, याचं घोषवाक्य जे होतं संकल्प से शिखर तक ही, याचं घोषवाक्य होतं 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महत्वाची आहे. आणि याचं शुभंकर मौली हे मोनल म्हणजे उत्तराखंडचं राज्य पक्षी आहे, लक्षात असू द्या. पदक तालिकाचा विचार केला तर सेनादलमध्ये 68, सेनादलने 68 सुवर्णपदक जिंकले. एकूण बघितलं तर 121. महाराष्ट्राने 201 पदक, पण इथं क्रमांक दुसरा आहे कारण की ज्याचे सुवर्ण पदक जास्त असते त्याचा क्रमांक पहिला असतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग मागच्या काही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्या कुठं कुठं झाल्या तर लक्षात असू द्या. 36व्या क्रमांकाची 22ला गुजरात, 37, 23 गोवा, आता 25ची उत्तराखंड आणि 39वी हे मेघालय येथे होणार आहे, लक्षात असू द्या. राष्ट्रीय ज्या काही क्रीडा घडामोडी असतात त्याच्यामध्ये 38 म्हणजे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यावर बरेचदा प्रश्न विचारलाय, त्यामुळे हे महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. पहिला खो खो वर्ल्ड कप 2025चा याच्या नवी दिल्ली येथे झाला जानेवारी महिन्यात. पुरुष संघाचा विजेता संघ भारत ठरलाय, उपविजेता नेपाळ. महिला संघ जर बघितलं तर भारत विजेता, उपविजेता नेपाळ. भारत पुरुष संघाचे नेतृत्व कोणी केले तर प्रतीक वायकर, आणि महिला संघाचे नेतृत्व कोणी केले तर प्रियंका इंगडे यांनी केलेले आहे, लक्षात असू द्या. मग 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 बघितलं तर लक्षात घ्यायची सुरुवात 1961 आहे. याचा विजेता ठरलाय पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ आणि उपविजेता महेंद्र गायकवाड ठरलाय. बरेचदा तुम्हाला मागचे काही विचारले जाऊ शकतात. तर 23 मध्ये हे 24चं असेल. 66वी स्पर्धा सिकंदर शेख ठरला होता. 65 मध्ये शिवराज राक्षे, 64 पृथ्वीराज पाटील आणि 63 मध्ये हर्षवर्धन सदगीर. आता तीनदा महाराष्ट्र केसरी होणारे दोन व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये एक नरसिंग यादव आणि एक विजय चौधरी यांनी 3 वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेल्या आहे. व त्यानंतर जर विचार केला, महत्वाची घडामोडी जर बघितली, इस्रोचे 100वे प्रक्षेपण NVS-02 उपग्रह, हा लक्षात असू द्या. NVS-2 उपग्रह लक्षात असू द्या, अतिशय महत्वाचा. यावर प्रश्न येणार कारण की इस्रोचे हे 100वे मिशन होते, त्यामुळे यावर प्रश्न विचारला जातो आणि हमखास प्रश्न येणार की इस्रोचे 100वे प्रक्षेपण कोणता उपग्रह सोडला तर NVS-02 उपग्रह. एक प्रणाली आहे 5 उपग्रहांची, त्यापैकी हा दुसरा होता. आता लक्षात घ्या, 29 जानेवारी 2025 ची तारीख, श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने ऐतिहासिक 100वे प्रक्षेपण केले. आतापर्यंत 100 प्रक्षेपणामध्ये इस्रोने 548 उपग्रह कक्षेत सोडलेले आहे आणि या मोहिमेला GSLV F-15 प्रक्षेपकाच्या मदतीने NVS-02 उपग्रह ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आला, लक्षात असू द्या. आणि 2025 या वर्षातून इस्रोकडून करण्यात आलेले हे पहिलेच प्रक्षेपण होते. जे 100वे प्रक्षेपण आहे इस्रोचं ते 25 मधलं पहिलंच होतं आणि NVS-02 उपग्रह ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. त्यानंतर स्पॅडेक्स मिशन अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. जानेवारी 2025 मध्ये इस्रोने स्पेस डॉकिंग, इथं हा शब्द तुम्हाला लक्षात येईल, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट, याला आपण स्पॅडेक्स म्हणतो, हा अवकाशात 2 उपग्रहांना जोडणारा प्रयोग यशस्वी ठरला. आता बघा, इथं 2 वेगवेगळे उपग्रह तुम्हाला एकत्र येताना दिसतात. तर स्पेसमध्ये हे जोडण्याची जी क्रिया आहे, 2 उपग्रह जोडण्याची क्रिया, याला आपण काय म्हणतो, स्पॅडेक्स किंवा स्पेस डॉकिंग म्हणतो. या मोहिमेअंतर्गत इस्रोने प्रत्येकी 220 किलोग्रॅमचे SDX-1 किंवा 2 असे 2 उपग्रह हे दिसतंय, हे काय केलं, यशस्वीपणे पाठवले आणि हे जे जोडले आणि 2 उपग्रहांना एकमेकांशी जोडून भारत स्पेस डॉकिंग ज्याला म्हणतात, हा तंत्रज्ञान अवगत करणारा, मित्रांनो काळजी करू नका, एक सेकंद फक्त. बघा लक्षात घ्या, पुन्हा
2 उपग्रहांना जोडून भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान अवगत करणारा चौथा देश बनलेला आहे. कारण की अमेरिका पहिला होता, दुसरा रशिया होता, तिसरा चीन होता आणि जगातला चौथा देश भारत ठरला आहे. अवकाशामध्ये 2 उपग्रहांना जोडणारी भारताची ही पहिलीच मोहीम होती. लक्षात घ्या, स्पेस डॉकिंग. त्यामुळे तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, चला. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथेच थांबूया. आजचं लेक्चर जे राष्ट्रीय घडामोडीतल्या महत्त्वाचे काही रिव्हिजनचे टॉपिक होते इथं कव्हर केले. आपला महासंग्रामचा व्हिडिओ येणार आहे लवकरच, तो व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.